त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात पोलिसांनी बराच वेळ गुप्तता पाळून चालकावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप होतो आहे। दीपावली निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, तुकाराम भवन, दर्शन मंडप आणि मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। उद्या नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मंदिरालाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। यासोबतच विठ्ठल आणि रुक्मिणीला पारंपरिक अलंकाराने देखील सजवण्यात आलं। दिवाळीनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत। गुजरातमधील गांधीनगरमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला ही रोषणाई करण्यात आली। दिवाळीच्या निमित्त दरवर्षी अक्षरधाम मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यंदाही हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला।